मशरूम विकायचं कुठं? 2-4 वर्षापूर्वी हा प्रश्न खूप कठीण होता की विकायचं कुठे. आता आपल्याकडून ट्रेनिंग घेऊन गेलेले जे काही ट्रेनीज आहेत तेच आपल्याकडून माल विकत घेत आहेत. सर आमचं उगतंय तोपर्यंत आम्हाला ऑर्डर आली आहे ती सोडायची नाही, आम्हाला माल द्या. आणि लोक आता पनीर वगैरे खाऊन वैतागलेले आहेत, त्यांच्यासाठी खूप छान अल्टरनेटिव्ह म्हणून ड्राय मशरूमची भाजी तुम्ही करू शकता आणि खूप मोठं मार्केट तुम्ही उभं करू शकता. एवढं मोठं मार्केट की तुमचं प्रोडक्शनही तुम्हाला अगदी त्याच्या 5-10% वरती येईल. तर 10 किलो म्हणजे जवळजवळ तुमचा 1000 बॅगांचं युनिट. महाराष्ट्राच्या काही बाउंड्रीज आहेत ज्यांना ते जवळ आहे, हैदराबाद, बँगलोर हे सिटीज खूप जवळ आहेत, त्यांनी ते मार्केट तुम्ही पकडू शकता. कोरोना काळामध्ये लोकांनी सर्च केलं न्यूट्रिशियस फूड कुठले, हेल्दी फूड कुठले, त्याच्यामुळे सगळं टॉपला येतं मशरूम. मशरूम विकायचं कुठं? कारण की बऱ्याचदा खूप लोकांचे फोन्स येतात, म्हणजे 100 पैकी 90 लोकांचं हेच म्हणणं असते की आम्ही मशरूम तयार तर करूच, परंतु ते नेमकं विकायचं कुठं, त्याचं मार्केट कुठं आहे, त्याचे कोणकोणते मार्ग आहेत, कोणकोणत्या फॉर्ममध्ये आम्ही त्याला विकू शकतो. आणि तुम्ही ट्रेनिंगमध्ये मार्केट लिंकेज सपोर्ट करता, तर तो कशा प्रकारे करता? 2-4 वर्षापूर्वी हा प्रश्न खूप कठीण होता की विकायचं कुठे. काय झालं 2-4 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे लॉकडाऊनपर्यंत बटन मशरूमला खूप तेजी होती मार्केटला. लॉकडाऊन नंतर असं झालं की बटन मशरूमचं मार्केट पूर्ण डाऊन झालं. बटन मशरूम उगवणंच खूप अवघड आहे, खूप खर्चिक गोष्ट झाली. सो आता मशरूम तर पाहिजे मार्केटमध्ये. कोरोना काळामध्ये लोकांनी सर्च केलं न्यूट्रिशियस फूड कुठले, हेल्दी फूड कुठले, त्याच्यामुळे सगळं टॉपला येतं मशरूम. न्यूट्रिशन फूडमध्ये आजही तुम्ही सर्च केलं तरी. त्याच्यामुळे आत्ता काय झालं की लोकांची डिमांड खूप वाढली आहे 1 to 1 खाण्यासाठी. आजही समजा आता फ्लावर काढले तर आपल्याला APMC मार्केटमध्ये घेऊन जायचे किंवा मार्केट यार्डला घेऊन जायचं हे ठरलेलं आहे. तसं अजून मशरूमचं कुठलंही मार्केट नाही आहे. पण जर तुम्ही 1 to 1 कस्टमर्स शोधले, अगदी नाक्यावरचा भाजीवाला, तुमच्या जर महानगरपालिका असेल, नगर परिषद जर तुमची असेल, तर तुमच्या शहरामध्ये जे भाजीवाले बसलेले असतात किंवा तुमच्या आसपास IT चा हब असेल किंवा एक वेल एज्युकेटेड क्राऊड तुमच्या आसपास जर असेल, तर तिथे असणारा भाजीवाला हा सगळ्यात मोठा तुमचा कस्टमर होऊ शकतो. सगळ्यात मोठा म्हणजे दिवसाला 10-10, 15-15 किलो तो एक भाजीवाला विकू शकतो. आता तुम्ही म्हणाला फक्त 10-15 किलो, तर 10 किलो म्हणजे जवळजवळ तुमचा 1000 बॅगांचं युनिट. 1000 बॅगांचं युनिट जर तुमचं असेल तर दिवसाला तुमचं 8 ते 10 किलो प्रोडक्शन निघतं. मग एक भाजीवाला 1000 बॅगांचं प्रोडक्शन तुमचं विक्री करून देऊ शकतो. एवढी कॅपॅसिटी आज झालेली आहे किंवा एवढी डिमांड आज मार्केटमध्ये आलेली आहे. मग तुमचा नुक्कडवाला भाजीवाला असेल, ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून भाजीपाला विकणाऱ्या कंपन्याज असतील, हैदराबाद बँगलोरला खूप मोठं IT हब होत चाललंय, पुण्यामध्ये खूप मोठं IT हब आहे, मुंबईमध्ये एक वेल क्राऊड आहे, तिकडे मोठ्या प्रमाणात त्या भागांमध्ये ह्या मशरूमची मागणी आहे. म्हणजे साऊथ इंडियाचा जर विचार केला तर तिकडे एक व्हेंडर 100-150 किलो ऑयस्टर मशरूम मागवतो. तिकडे तेवढं प्रोड्यूस होत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडून तेवढा भाजीपाला महाराष्ट्रातून त्या भागामध्ये सप्लाय केला जातोय. किंवा महाराष्ट्राच्या काही बाउंड्रीज आहेत ज्यांना ते जवळ आहे, हैदराबाद, बँगलोर हे सिटीज खूप जवळ आहेत, त्यांनी ते मार्केट तुम्ही पकडू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रेशमध्ये त्याची विक्री करू शकता. बाय प्रोडक्ट कोणकोणते बनवू शकतो? फ्रेशच तुम्ही एवढं मार्केट करू शकता. त्याच्यानंतर उरलेला माल तुम्ही ड्राय करू शकता. ड्राय केल्याच्यानंतर त्याला 1 वर्षाची शेल्फ लाईफ होते. म्हणजे तुमचा आता फ्रेश माल कसं आहे, आज काढला उद्या विकला गेला पाहिजे. मॅक्झिमम उद्यापर्यंत तुम्ही त्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता आणि किंवा आजच्या आज तो विकला गेला पाहिजे, ही कंडिशन असते. दुसरी कंडिशन, त्याला तुम्ही ड्राय करून विकू शकता. ड्राय करून मग तुम्ही पार एक्सपोर्टपर्यंत जाऊ शकता. फार्मास्युटिकल कंपन्याजमध्ये याला चांगली खूप डिमांड आहे. आजकाल मशरूम पावडरपासून वेगवेगळे ब्रँड्स तयार झालेत. म्हणजे कोणी प्रोटीन पावडर बनवून विकतंय. फार सिंपल प्रोसेस, पावडर घ्या, त्याला तुम्ही फ्लेवर द्या, तुमची प्रोटीन पावडर आहे. कारण जनरली जे काही केमिकलपासून प्रोटीन पावडर बनवलं जातं त्याच्यामध्ये तुमचं 25% 15% प्रोटीन त्याच्यामध्ये असतं. याच्यामध्ये नॅचरली तुमचं 25% ते 30% प्रोटीन आहे. नॅचरली तुम्हाला कुठलेच प्रोसेस नाही करायचे, ॲड ऑन नाही करायचं, एक्स्ट्रॅक्शन नाही करायचं, काहीच करायचं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 25% प्रोटीन आहे. सो ही तुम्ही प्रोटीन पावडर म्हणून विकू शकता. तुम्ही स्वतःचा ब्रँडही तयार करू शकता फक्त मशरूम पावडर घेऊन. बाय प्रोडक्ट तर तुम्ही मग मशरूम 65 असेल, तळेगाव दाभाडेला एक स्पेशल हॉटेल आहे, पुण्यामध्ये हडपसरमध्ये स्पेशल मशरूमची रेसिपी देणारे हॉटेल्स आहेत. फक्त मशरूमच्या रेसिपीज असतात तिथे. मग सगळ्या प्रकारचे बटन असेल, ऑयस्टर असेल, शिटाके असेल, गॅनोडर्मा असेल, सगळ्या प्रकारच्या मशरूमच्या रेसिपीज मिळतात. ते तुमचे खूप चांगले कस्टमर्स होऊ शकतात. लोकांना प्रश्न असतो शहराचं ठीक आहे, आमचं खेडेगाव आहे. आता नारायणगाव आमचं खेडेगावच आहे. नारायणगावमध्ये स्पेशल मशरूम पकोडा देणारे हॉटेल्स आहेत, जिथे फक्त आणि फक्त ऑयस्टर मशरूमचे पकोडे मिळतात. इतरही गोष्टी मिळतात, मिसळ, वडापाव, ह्या सगळं जेवण वगैरे मिळतं. तिथेही मशरूमचे पकोडे होतात. ड्राय करून सगळ्यात मोठं मार्केट जर कुठे असेल तर कॅटरिंगवाले. तुमच्याकडे लग्न होतं, वाढदिवस होतं आणि 12ही महिने होतात. असं नाही की आता कुठलं सिझनेबल पहिल्यासारखं नाही राहिलं. तुमच्याकडे आजकाल डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम होतो, वेगवेगळे कार्यक्रम्स होतात.
त्या कार्यक्रमामध्ये खूप सुंदर अशी भाजी तयार होते. प्युअर व्हेज आहे, भाजी आहे आणि लोक आता पनीर वगैरे खाऊन वैतागलेले आहेत. त्यांच्यासाठी खूप छान अल्टरनेटिव्ह म्हणून ड्राय मशरूमची भाजी तुम्ही करू शकता आणि खूप मोठं मार्केट तुम्ही उभं करू शकता. एवढं मोठं मार्केट की तुमचं प्रोडक्शनही तुम्हाला अगदी त्याच्या 5-10% येईल. जेवढी डिमांड आहे त्याच्या 5-10% तुम्ही प्रोडक्शन करू शकता. एवढी डिमांड ह्या एका सेक्टरमधून क्रिएट होऊ शकते. फ्रेशची विक्री आहेच आहे. ड्राय पावडरमध्ये तुम्ही जाऊ शकता. पावडरपासून खूप सारे बाय प्रोडक्ट करू शकता. चॉकलेट असेल, नूडल्स असतील, पापड्स असतील, एक्सेट्रा. त्यातला कुठलाही एक पकडून तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करू शकता. परंतु हे लोकांना सांगणं, आता जो आपल्या चौकामध्ये जो भाजीवाला बसतो, सो आपल्याला त्याला स्वतःहून अप्रोच करावं लागेल की मी मशरूमचं फार्मिंग करतोय. जर आपल्याला ई कॉमर्सवर विकायचं असेल तर आपला प्रोडक्ट दिसला पाहिजे. म्हणजे लोकांना आपण मशरूम फार्मिंग करतो हे माहीत असलं पाहिजे, तेव्हा लोक आपल्याला ऑर्डर देतील. परंतु लोकांना तिथे तो मार्केटिंगचा एक पार्ट येतो की हा थोडासा लोकांना किचकट वाटतो की मी करू शकेल का नाही, की मार्केटिंग म्हणजे खूप असं हाय फाय एक टर्म म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. मग लोकांमध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाहीये हे सगळं करण्याचा. आता हा जो काही आपण याला न्यूनगंड म्हणूयात, हा जो काही न्यूनगंड आहे हा आपण आपल्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये काढत असतो. प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर पहिला 2 तासाचं सेक्शन आपलं हेच असतं की मार्केटिंग कुठे करायचं, कसं करायचं, काय बोलायचं. त्यांच्या आता मी 5-5.5 वर्षापासून याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मला कुठला भाजीवाला काय प्रश्न विचारेल, कुठल्या स्टेजला प्रश्न विचारेल, इव्हन तुम्ही भाजीवाल्याकडे कधी जायचं इथपासून आपण इत्तमभूत तुम्हाला गाईड करत असतो. तुम्ही गेलात, तुम्ही नुसतं म्हणालात की मी बाबा भाजीवाले आम्ही मशरूम फार्मिंग करणार आहोत, तुम्ही घेणार का, तर तो नाही घेणार. कारण त्यालाही माहिती नाही मशरूम. जसं तुम्हाला माहिती नव्हतं तसं त्यालाही माहिती नव्हतं. पण त्याच्याकडे येणारा जो कस्टमर आहे त्याला ते मशरूम माहिती आहे. त्याचं एक सोपी ट्रिक सांगतो अजून मी तुम्हाला. सुरुवातीला मी काय करायचो, भाजीवाल्याकडे जायचं. ह्या 5 पनेट आहेत, ह्या तुझ्याकडे ठेव. ह्या मी आता सकाळी ठेवतोय, संध्याकाळीपर्यंत जर त्या विकल्या गेल्या, सो त्याची कॉस्ट आहे. ह्या 5 पनेट आहेत, संध्याकाळी तुझ्याकडून विकल्या गेल्या तर मला त्याचे पैसे दे, अदरवाईज मी पनेट मागे घेऊन जाईल. सिम्पल आहे. सकाळी ठेवलं संध्याकाळपर्यंत फार तर ते मशरूम सुकतं, खराब होत नाही. फ्रेश एअरमध्ये ते खराब होत नाही. फार तर सुकतं. घरी आणायचं आणि परत सुकवायचं. ड्रायमध्ये ते करायचं. आणि सगळ्यात आता आपण आपल्याकडून ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुरुवातीचे जे इनिशियल तुम्हाला जो बऱ्याच असतं की बाबा मी उगवेल, मार्केटिंग करेपर्यंत मी मालाचं काय करू, तर सुकवून आपण माल बायबॅक करतो. तो पण सुरुवातीचं जे काही तुमचा बिझनेस स्टेबल होईपर्यंत किंवा मार्केटिंगची आयडिया येईपर्यंत तुम्ही तो सपोर्ट करता. हा, आणि त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये 1 वर्ष सपोर्ट आपण प्रोव्हाइड करतो. तो कशासाठी प्रोव्हाइड असतो, गेलात भाजीवाल्याकडे, त्याने काहीतरी प्रश्न विचारला, तुम्हाला उत्तर देता नाही आलं, त्याला सांगा मी तुला सांगतो याचं उत्तर, किंवा तिथून मला फोन लावून द्या, गाईड करू की नेमकं तुम्ही काय आन्सर दिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. पण आपल्या ट्रेनिंगमध्ये आपण एवढं सविस्तर सांगत असतो की तुम्हाला कुठलाच प्रश्न उरत नाही की त्यांना कसं उत्तर द्यायचं. मार्केटचा जेव्हा विषय येतो, बऱ्याचदा आता आपल्याकडून ट्रेनिंग घेऊन गेलेले जे काही ट्रेनीज आहेत, इंटरेस्टिंग पार्ट आहे हा, तेच आपल्याकडून माल विकत घेत आहेत की सर आमचं उगतंय, आम्हाला ऑर्डर आली आहे, ती सोडायची नाही, आम्हाला माल द्या. आपण 5-10 रुपये कमी करून त्यांना माल देतो, जेणेकरून 4 पैसे त्यांनाही मिळू देत आणि त्यांची ऑर्डर सस्टेन होऊ देत, अशी सिच्युएशन आहे. तर आता थोडंसं मार्केट एक कन्स्ट्रक्टिव्ह मार्केट याला नाही आहे. जसं समजा फ्लावर उगवले तर त्याचं मार्केट यार्ड आहे, मार्केट यार्डामध्ये नेऊन विकायचं आहे, मार्केट ठरलेलं आहे. तसं याचं ठरलेलं नाही आहे. पण आता आम्ही डेव्हलप केलं मार्केट, तुम्हीही करू शकता, आम्ही गाईड करतोय. ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण नॉलेज येतं. थोडीशी मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट शक्य नाही. आणि जर मार्केट शक्य नाहीच झालं, तुम्हाला असं वाटलं की नाहीच हे करायचं आहे, तर ड्राय करून आम्ही त्याचं बायबॅक करतोच. त्याच्यामध्ये अजून इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायचा, आपण बरेच यंगस्टर्स आपल्याकडे आहेत, एज्युकेटेड पर्सन्स आहेत. 2 बॅच पूर्वी माझ्याकडे धुळ्यावरून फार्म स्कूल मार्फत धुळ्यामधून एक 45-50 वर्षाच्या लेडीज आपल्याकडे ट्रेनिंगला आल्या होत्या. त्या म्हणाल्या सर विकायचं काहीच टेन्शन नाही, तुम्ही मला सांगा कुठं कुठं विकायचं, मी तिथे जाऊन विकते. किती तयारी त्या माणसाची. आणि कधी कधी काय असतं, चांगले यंग लोक आहेत परंतु त्यांना असं वाटतं की आम्ही मार्केटिंग नाही करणार, आम्हाला एक हमी पाहिजे कोणीतरी विकत घेणार. तर हमी पाहिजे तर हमी आपण देतोच. सुरुवातीला मार्केट मलाही असं वाटायचं की कुणीतरी विकत घेतलं पाहिजे मार्केटमध्ये. मी उगवल्याच्या नंतर त्याच्या नादामध्ये मी खूप नुकसान सहन केलं. त्याच्यामुळे आपण आपले मार्ग डेव्हलप केले तर बिझनेसमध्ये नुकसान होण्याचे चान्सेस हे तुमचे खूप पटीने कमी होतात. आणि मार्केट न करता येणं किंवा विकता न येणं हे बिझनेस लॉसला जाण्याचं एक मेजर कारण असू शकतं. आता तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बाजारात हे दिसत नाहीये, मग मी विकू कसं. पण ते लोकांना माहिती आहे. अजून कन्स्ट्रक्टिव्ह मार्केट नसल्याने किंवा प्रॉपर इतर भाजीपाल्यावर चेन डेव्हलप न झाल्याने तुम्हाला ते मार्केटमध्ये नाही दिसत आहे. पण तुम्ही ठेवून बघा, ठाण्यामध्ये
ट्रेनिंग घेतलं होतं तिथे ठाण्यामध्ये एक खूप फेमस दुकान आहे जिथे भाजीपाला चॉप करून पॅक करून विकला जातो. त्यांच्याकडे मी त्या मित्राला सांगितलं की तू सॅम्पल जे उगवलंय त्याच्याकडे 11 सॅम्पल उगवलं होतं, 9 मी म्हटलं की ह्या दुकानात जा आणि त्यांच्याकडे ठेव. ते ठेवलं आणि लिटरली 1 ते 1.5 तासात त्याचा कॉलबॅक परत आला मला. त्या भाजीवाल्याने परत त्यांना कॉलबॅक केला की अहो त्या पनेट संपल्या, अजून असतील तर घेऊन या. लिटरली एवढी डिमांड आहे. आता त्यांच्याकडे त्यांनी कधीच मशरूम विकलं नव्हतं. मग त्यांना मी जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा ठेवा, संध्याकाळी नाही खपलं तर मी घेऊन जातो, ह्या तत्वावर त्याने ठेवलं आणि लिटरली 1.5-2 तासामध्ये ते विकलं गेलं. तर एवढी डिमांड मार्केटमध्ये आहे. मार्केटमध्ये तुम्ही जा, लोकांशी बोला, कम्युनिकेशन करा. नाही काय झालं तर मी आहेच.